MST CET 2026 च्या कॅप राऊंड मध्ये जर कॉलेज लिस्ट अपलोड करताना किंवा बनवताना जर ही चूक केली तर तुमचं ऍडमिशन होणार नाही. पूर्ण माहिती सांगतोय, पण त्याआधी या पेजला फॉलो करा. आपलं 70,000 स्टुडंट वाला पेज डिसेबल झालंय. बाळांनो, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, जेणेकरून मी तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज पर्यंत पोहोचू शकेल. कॉलेज लिस्ट बनवताना नेहमी तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग लिस्ट बनली पाहिजे. ज्याचे 70 पर्सेंटाईल आहेत त्याने कधीच COEP, VGTI, PICT वगैरे हे कॉलेज टाकायचे नाहीयेत. त्याला ते कॉलेज भेटणार नाही. जर त्याने फर्स्ट राऊंडला ते कॉलेज टाकून ठेवले आणि जे कॉलेज त्याला लागणारे होतं 70-80 पर्सेंटाईलच्या नुसार ते जर नाही टाकले तर सेकंड राऊंडला त्याला ते सुद्धा नाही लागणार. 60-50 पर्सेंटाईलच्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन घ्यावं लागू शकतं. म्हणून बेस्ट कॉलेज लिस्ट तीच असते जी तुमच्या पर्सेंटाईल नुसार बनते, बाय कन्सिडरिंग युअर कॅटेगरी, सिटी प्रेफरन्स अँड ब्रांच प्रेफरन्स. फक्त टॉपचे कॉलेज टाकून देणं म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटणं असं नाही बाळांनो. कॉलेज लिस्टच तुमचं डिसाईड करते की तुम्ही किती चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार. म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. त्यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे किंवा या नंबरला व्हॉट्सअप करा. पूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटतील. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असतो बाळांनो. पूर्ण लिस्ट वगैरे तुमची मीच बनवतो.